मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे वसुहत्या आणि रम्या पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच वसुहत्या रम्याला म्हणते, खरं तर मला आता असं वाटत आहे आपल्या हातामध्ये एक मोठा असा बॉम्ब आहे, पण त्याचा काही उपयोग नाही, कारण आपल्याकडे त्याला काडी लावण्यासाठी, आग लावण्यासाठी माचीस नाहीये, असं ती रम्याला सांगत असते. तेवढ्यातच रम्याला तिचं हे बोलणं ऐकून तिला आठवतं आणि त्यानंतर ती वसुहत्यांना म्हणते, आई तुला आठवतं का गं, ज्या वेळेस हे सर्वजण चौघेही फार्म हाऊसवर गेले होते त्यावेळेस तिथे नक्कीच काहीतरी मोठं असं घडलं होतं, पण त्याचा शोध मात्र आपल्याला आणखीनही लागलेला नाही. मला असं वाटतं नक्कीच त्या फार्म हाऊसवर आपल्याला काही ना काहीतरी पुरावे शोधायला मदत होईल. तिचं हे बोलणं ऐकून वसुहत्या म्हणते, हो ग, मला देखील त्यावेळेसही वाटलंच होतं की काहीतरी हे सर्वजण लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर रम्या वसुहत्यांना म्हणत असते, अगं आई तुला आठवतं का ग, त्याच्यानंतर मी त्या काव्याला विचारण्यासाठी तिच्या रूममध्ये देखील गेले होते, पण तिने मात्र काहीही सांगितलं नाही. तिनं फक्त एवढंच सांगितलं होतं की त्या खेळामध्ये ट्रूथ अँड डेअर हे ते खेळत होते आणि त्या खेळामध्येच हे सर्व प्रकार घडला आणि पुढे ती सांगणार. तेवढ्यातच मामा तिथे आला आणि ते सर्व नेमकं तिथे काय घडलं होतं हे ऐकायचं राहूनच गेलं, असं ती वसुहत्यांना सांगत असते. आणि इकडे हॉलमध्ये बसून हे चौघेही फिरायला जाण्याचं डेस्टिनेशन फायनल करत असतात, त्याचं प्लॅनिंग करत असतात, पण मात्र त्यांनी नेमकं कुठे फिरायला जायचं हे काही फायनल होत नसतं. सर्वजण आपापली मनातली प्लेस सुचवत असतात, पण जीवाला मात्र ते काही पटत नसतं. तेवढ्यातच तो म्हणतो, खरंच तुम्ही फारच बोगस जागा सुचवत आहात. त्यावर नंदिनी म्हणते, अहो जीवा असं काय म्हणताय तुम्ही, तुम्हाला तर आमचं काहीच पटत नाही. तेवढ्यातच पार्थ म्हणतो, आपण जापानला जाऊयात का. त्यावर जीवा म्हणतो, अरे दादा तू हे काय बोलत आहेस, आता तिकडे जायचं म्हटल्यास विजा लागणार नाही का, आणि आता विजा काढण्यामध्येच 10-15 दिवस जातील आणि एवढे दिवस काही मी ऑफिसपासनं दूर राहू शकत नाही, असो तो जीवा सर्वांना म्हणतो. आणि त्यानंतर सर्वजण हसायला लागतात आणि जीवाला सर्वजण हसत असतात, त्यामुळे तो फारच चिडतो आणि तिथनं निघून जायला लागतो. तेवढ्यातच त्याला काव्या म्हणते, काय जीवा एवढा काय भाव खातोयस, तिचं हे असं सहज असं पटकन त्याच्याशी अरे तुरे करून बोललं जरा नंदिनीला खटकतं. त्यानंतर लगेचच ती विषय बदलण्याचा प्रयत्न करते काव्या आणि म्हणते, म्हणजे तुम्हीच ठरवा काय तो ट्रिपचा प्लॅन करा, असं ती त्या जीवाला म्हणते. आणि त्यानंतर सर्वजण देखील जीवाला म्हणतात, जीवा तूच आता ट्रिप प्लॅन कर. त्यावर जीवा म्हणतो, बघा तुम्ही आता मी कसं प्लॅनिंग करतो, उद्याच मी ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिसला जाऊन सर्व बुकिंग्स करून येतो, असं तो त्या सर्वांना सांगतो. आणि त्यानंतर इकडे विक्रम काका देखील आलेले असतात आणि त्या सर्वांचं ट्रिपचं डिस्कशन चाललेलं असतं. त्यानंतर सर्वजण नाश्ता देखील करत असतात आणि तेवढ्यातच इकडे फार्म हाऊसला जाण्यासाठी रम्या आणि वसुहत्या त्यांच्या बॅग घेऊन येत असतात. त्यावर त्या दोघी बॅग घेऊन कुठे जात आहेत हे पाहून मानिनी त्यांना विचारते, तुम्ही दोघी असं न सांगता एवढ्या सकाळी कुठे जात आहात. त्यावर ती वसुहत्या म्हणते, अगं मी तुला सांगायचं राहून गेलो, माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि आम्ही तिकडे जात आहोत. त्यानंतर त्या दोघीही निघायला लागतात. तेवढ्यातच पार्थ रम्याला अडवतो आणि म्हणतो, थांब रम्या, तुम्ही कुठे जात आहात, खरं तर तू दरवेळेस कुठेही जाताना मला कळवतेस, पण यावेळी मात्र तू मला जरा देखील सांगितलं नाहीस आणि अशी अचानक निघालीस, म्हणजे खरं तर मी तुला अडवत नाहीये, पण कसं आहे ना ऑफिसची कामं देखील राहिलेली आहेत, त्यामुळे मला तुला असं विचारावं लागतं, असं पार्थ त्या रम्याला म्हणतो. खरं तर रम्या तुला चांगलंच माहीत आहे मला ऑफिसच्या कामामध्ये कुचराई केलेली बिलकुलही चालत नाही, आणि ज्या वेळेस त्या बिडेच्या फार्म हाऊसचं काम जीवाला दिलं होतं त्यावेळेस तूच तर लोगोचं काम हट्टाने मागून घेतलं होतंस, मग तू ते काम पूर्ण केलंस का, असं तो त्या रम्याला विचारतो. त्यावर आत्या म्हणतात, अरे पार्थ असं काय करतोस, आल्यानंतर ती करेल की काम. त्यावर तो म्हणतो, नाही आत्या, ऑफिसच्या कामामध्ये कसलीही हयगय केलेली मला बिलकुलही चालणार नाही. त्यानंतर तो म्हणतो, तुम्ही आज जाण्याऐवजी उद्या जा,
त्यावर आत्या म्हणते नाही एवढं काय. त्यावर रम्या त्या दोघांचं डिस्कशन थांबवते आणि म्हणते ठीक आहे आई, आपण आज जायला नको, आपण उद्याच जाऊयात, कारण पार्थ जे काही म्हणत आहे ते अगदी बरोबरच आहे. आणि त्यानंतर वसू आत्या आणि रम्या त्यांचं जाण्याचा प्लॅन कॅन्सल करतात आणि दुसऱ्या दिवशी जाण्याचं ठरवतात. आणि इकडे तो जीवा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये बुकिंगसाठी आलेला असतो. त्यानंतर तो विचारतो आम्हाला 2 कपल्सला फिरायला जाण्यासाठी कोणतं डेस्टिनेशन चांगलं असेल, तुम्ही काही सजेस्ट करू शकता का, असं तो एजन्सीवाल्यांना विचारतो. त्यानंतर ती मुलगी त्या जीवाला 2-3 ठिकाणे सुचवते. त्यानंतर तो त्यातलं कुर्ग हे ठिकाण फिरायला जाण्यासाठी डिसाईड करतो आणि त्यानंतर तो 3 ते 4 डेजचं पॅकेज देखील चूज करतो. आणि त्यानंतर तो म्हणतो खरं तर हे ठिकाण माझ्या दादाला आणि काव्याला देखील फार आवडेल, कारण इथे कॉफी पॉईंट देखील आहे. त्यानंतर ती मुलगी विचारते पण तुमच्या वाईफला आवडेल का. पण जीवाला मात्र माहीत नसतं की नेमकं नंदिनीला कसं ठिकाण आवडू शकेन. त्यानंतर तो नंदिनीला कॉल करतो आणि तिला इनडायरेक्टली विचारत असतो की तुला नेमकं हे ठिकाण आवडेल की नाही. त्यासाठी तो एक आयडिया काढतो आणि म्हणतो नुकतीच आत्ता इथे मला माझी बालमैत्रीण भेटली होती, पण खरं तर तिच्या नवऱ्याचे आणि तिचे भांडण होत आहेत, कारण त्यांनाही फिरायला जायचं आहे, पण त्या बिचारीला शिमलाला जायचं आहे आणि तिच्या नवऱ्याला कुर्गला जायचं आहे, पण ती काही ऐकत नाही. अगदी त्यांचे भांडण डिवोर्सपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यावर त्याचं हे बोलणं ऐकून ती नंदिनी म्हणत असते खरं तर तुमची मैत्रीण देखील तुमच्यासारखीच आगाऊ आहे. तुम्हीच बघा ना आता उगाचच शिमलाला कशाला जायचं, शिमलापेक्षा कुर्ग हे ठिकाण फारच छान आहे, मला तर तिकडे जायला फारच आवडेल. तुम्हाला खरं सांगू का जीवा, खरं तर मला माझी 9वीमध्ये तिकडे जाण्याची सहल निघाली होती, पण काही कारणास्तव मी तिकडे जाऊ शकले नाही, कारण त्याच टायमिंगला माझी बहीण काव्यासुद्धा स्कॉलरशिपच्या एक्झामला बसली होती आणि आमचं पैशाचं बाबांकडनं मॅनेज झालं नाही, त्यामुळे मला माझी ट्रिप कॅन्सल करावी लागली. त्यानंतर तिचं हे बोलणं ऐकून जीवा स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो तुझी ती कॅन्सल झालेली ट्रिप आता मी पूर्ण करेल. आणि त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे चालतंय, मी असं बोलून जीवा फोन ठेवतो आणि त्यानंतर तो कुर्ग हे ठिकाण डेस्टिनेशन फायनल करतो आणि त्यानंतर बुकिंग्स देखील करून घेतो. आणि त्यानंतर ती मुलगी त्याला तिथल्या पॉईंट्सबद्दल त्याची माहिती देखील देत असते आणि त्यानंतर तो तिथनं निघतो आणि स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो आता तुम्ही सगळे फक्त बघतच राहा मी कसं जीवा स्टाईल ट्रिप प्लॅन करतो ते, तुम्हाला या ट्रिपला जाऊन खूप मजा येणार आहे, असं तो स्वतःशीच म्हणत असतो. आणि त्यानंतर इकडे रम्या आणि वसू आत्या त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि वसू आत्या मात्र फारच चिडलेली असते. ती म्हणत असते खरं तर ह्या नंदिनीला मध्ये मध्ये बोलण्याची प्रत्येक वेळी गरज असते का. खरं तर आपण ह्यांना न सांगता जरी निघालो असतो तरी देखील ह्यांना मात्र काही एक फरक पडला नसता. त्यावर ती रम्या म्हणते अगं आई तू असं काय बोलत आहेस, जर आपण न सांगता गेलो असतो आणि तिकडे फार्म हाऊसवर जाऊन जर कदाचित कॉल किंवा व्हिडिओ कॉल आला असता तर आपण अडकलो नसतो का, असं ती रम्या वसू आत्यांना म्हणत असते. त्यावर ती वसू आत्या म्हणते अगं रम्या तू चिडू नकोस, एकदा आपल्या हातामध्ये पुरावे आले ना त्यानंतर मात्र बघ तू ह्या नंदिनीचे हाल कुत्रंसुद्धा खाणार नाही, मी तिची कशी वाट लावते, असं ती आत्या त्या रम्याला म्हणत असते. आणि इकडे तो जीवा नंदिनीला आणि सर्वांना मानिनी काकूंना देखील तो फिरायला जाण्याचं ठिकाण सांगत असतो. त्यावर पार्थ म्हणतो वा जीवा खरं तर तुझी चॉईस फारच छान आहे. त्यावर तो म्हणतो त्याचं काय आहे ना बडे भैया, माझं चॉईस कधीही चुकत नाही आणि खरं तर फिरायला जाण्याचा आणि खाण्याचा तुमचा तिघांचा मिळून जेवढा अनुभव असेल ना तेवढा अनुभव तर माझ्या एकट्याचाच आहे, असं तो त्या सर्वांना म्हणतो. त्याचं हे बोलणं ऐकून पार्थ मात्र चिडतो आणि म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी काही फिरत नाही का. त्यावर जीवा म्हणतो कसं आहे ना दादा, आता उगाचच कॉन्फरन्ससाठी दुसऱ्या देशात जाणं आणि आउटिंगसाठी बाहेर फिरणं ह्यामध्ये बराच फरक आहे, असं तो त्या पार्थला म्हणतो. त्यांचं हे भांडण ऐकून मानिनी काकू त्या सर्वांना म्हणतात खरं तर तुमचं हे जे काही आपापसातलं भांडण आहे ना ते जरा काळ बाजूला ठेवा आणि मी काय म्हणते तुम्ही आता तुमच्या पॅकिंग करायला लागा, तयारी करायला लागा आणि तिकडे जाऊन मस्त एन्जॉय करा,
का खरं तर तुम्ही पहिल्यांदाच सर्वजण असे एकत्र बाहेर जात आहेत. त्यानंतर त्या म्हणतात खरं तर पहिल्यांदा नाही, ह्या आधीसुद्धा तुम्ही गेला होतात. पण खरं तर त्यावर ती लगेचच काव्या म्हणते काकू तुम्ही आता कसलीही काळजी करू नका, कारण आता वेळ ही बदलली आहे आणि माणसंही बदललेली आहेत. आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये तयारी करण्यासाठी आपापली बॅग पॅकिंग करण्यासाठी आलेले असतात. आणि नंदिनी तिची बॅग कबर्डवरनं काढत असते. ती काढत असताना मात्र जीवा तिच्याकडे अगदी प्रेमाने बघत असतो. त्यानंतर ती बॅग काढत असताना तिच्याकडनं बॅग खाली पडते आणि जीवा नंदिनीला पकडण्यासाठी जातो. तेवढ्यातच ती बॅग जीवाच्या डोक्यावर पडते. त्यानंतर ते पाहून नंदिनी त्याला म्हणते फार लागलं का, सॉरी, मी मुद्दाम केलं नाही, माझ्याकडनं चुकून झालं, असं ती गोंधळून जीवाला म्हणत असते. आणि जीवा मात्र तिची काळजी पाहून आणखीनच लागल्याचं नाटक करत असतो. तो म्हणत असतो मला इथे फार लागलं आहे, इथे जरा फुंकार मार. त्यावर ती नंदिनी त्याला जिथे जिथे लागलं आहे तिथे तिथे फुंकार मारत असते. त्यावर तो म्हणतो डोळ्याला देखील लागलं आहे, डोळ्यावरही फुंकार मार, गालालाही लागलं आहे, गालावरही आणि ओठांवरही. त्याचं हे बोलणं ऐकून तिला कळतं हा तर नाटक करत आहे. पाहून ती म्हणते तुम्ही मात्र मला चिडवण्याचा एक चान्सही सोडू नकात, असं त्याला म्हणते. आणि त्यानंतर ते दोघेही हसायला लागतात. आणि त्यानंतर तो जीवा नंदिनीला म्हणत असतो काय ग, हे आजच सगळ्या कपड्यांच्या घड्या करणं गरजेचं आहे का, आपण उद्या पॅकिंग करू शकत नाही का, असं तो जीवा त्या नंदिनीला म्हणत असतो. आणि त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी वसुआत्या आणि रम्या देखील फार्म हाऊसवर जाण्यासाठी निघालेले असतात. त्यानंतर त्या फार्म हाऊसवर पोहोचतात. तर त्यानंतर तिकडे सगळीकडे शोधाशोध त्या करायला लागतात, पण त्यांच्या हाती मात्र काहीही लागत नाही. त्यानंतर इकडे घरून नंदिनी, जीवा आणि काव्या, पार्थ सर्वजण ट्रिपला जाण्यासाठी निघालेले असतात. आणि तेवढ्यातच त्यांना कॉल येतो एजन्सीवाल्यांचा, सर्व बुकिंग्स कॅन्सल झालेले आहेत, कारण इलेक्शनमुळे आम्हाला तिथल्या सर्व बुकिंग्स कॅन्सल कराव्या लागत आहेत. हे ऐकून तर सर्वांचा मूड ऑफ होतो. आणि त्यानंतर जीवा म्हणतो तुम्ही उगाचच तुमचा सर्वांचा मूड ऑफ करून घेऊ नका, कारण तिथला प्लॅन कॅन्सल झाला तर काय झालं, आपण आपल्या फार्म हाऊसला जाऊ शकतो, इथनं आपलं फार्म हाऊस जवळच आहे. त्यानंतर ते सर्वजण फार्म हाऊसला जाण्यासाठी निघतात आणि फार्म हाऊसवर पोहोचतात. तर तिथे सर्व लाईट्स ऑन आहेत. हे पाहून त्यांना जरा डाऊट येतो की इथे कोणी आधीच आलेलं आहे का. त्यानंतर ते वरती जाऊन बघतात, पण त्यांना मात्र कोणीही दिसत नाही, कारण वसुआत्या आणि रम्या इकडे पुरावा घेऊन आधीच तिथनं निघालेले असतात. फायनली वसुआत्याच्या आणि रम्याच्या हातामध्ये जीवाचा आणि काव्याचा लग्नाआधीचा फोटो देखील सापडलेला असतो. त्यानंतर तोच घेऊन त्या दोघी जणी तिथनं निघालेले असतात. डाऊट येतो की इथे कोणी आधीच आलेलं आहे का. त्यानंतर ते वरती जाऊन बघतात, पण त्यांना मात्र कोणीही दिसत नाही, कारण वसुआत्या आणि रम्या इकडे पुरावा घेऊन आधीच तिथनं निघालेले असतात. फायनली वसुआत्याच्या आणि रम्याच्या हातामध्ये जीवाचा आणि काव्याचा लग्नाआधीचा फोटो देखील सापडलेला असतो. त्यानंतर तोच घेऊन त्या दोघी जणी तिथनं निघालेले असतात. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.